नमस्कार माझ्या भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग अंगणवाडीमध्ये सेविका मदतनीस या पदासाठी 2025 ची जाहिरात आलेली आहे। तर या भरतीमध्ये किती पदे भरून घेतली जात आहेत, नोकरीचं ठिकाण काय आहे, पगार किती भेटणार आहे, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओला कोणी स्किप करायचं नाही। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला व्हिडिओला सुरू करू। सर्वप्रथम आपण पाहून घेऊ की कुठल्या ठिकाणी पद भरती करून घेतली जात आहे आणि किती पदे भरून घेतली जाणार आहेत। ही जाहिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे। तर त्याच्यामध्ये पहिलं आहे देवगड। देवगडमध्ये एकूण 2 पदे भरून घेतली जात आहे। ती कोणत्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये एक आनंदवाडी आहे आणि दुसरा आहे तारा मुंबरी। दुसरा आहे मालवण। मालवणमध्ये किती एकूण 4 पदे भरून घेतली जात आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे देऊळवाडा, दुसरं साई मंदिर धुरीवाडा, तिसरा आहे रेवतळे आणि चौथं आहे भरड। या ठिकाणी 4 पदे भरून घेतली जात आहेत। तिसरं ठिकाण आहे कणकवली। तिथे किती एकूण 2 पदे भरून घेतली जात आहेत। त्याच्यामध्ये पहिलं कणकवली शाळा नंबर 3 या ठिकाणी पहिलं पद आणि दुसरं आहे कणकवली शाळा नंबर 1 या ठिकाणी दुसरं पद भरून घेतलं जात आहे। चौथं ठिकाण आहे वेंगुर्ला। तिथे एकच पद भरून घेतलं जात आहे आणि ते पण वेंगुर्ला शाळेमध्ये हे भरून घेतलं जात आहे। नंतर कुडाळ या ठिकाणी 2 पदे भरून घेतली जात आहे। पहिला आहे तुपटवाडी आणि दुसरा आहे नाडकर्णीवाडा। या ठिकाणी एकूण ही 11 पदे भरून घेतली जात आहे। तर 11 पदांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जाहिरात असणार आहे। नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि काही महत्त्वाचे अटी सर्व आपण एक व्यवस्थितपणे समजून घेऊ। तर पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस। या पदासाठी पदभरती केली जात आहे आणि तुम्हाला मानधन किती भेटणार आहे म्हणजे पगार अंगणवाडी मदतनीस एकत्रित दर महिन्याला तुम्हाला पगार 7,500 रुपये एवढं पगार भेटणार आहे। शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर 12वी उत्तीर्णवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। बाकीची तुमची उच्च डिग्री कोणतीही इथे चालू शकते, पण कमीत कमी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। अट आहे वास्तव्याची अट, म्हणजे तुम्ही नगर परिषद किंवा नगरपंचायत कुठलेही असाल तर तुम्हाला तिथलं रहिवासी असल्याचं स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादींची तुम्हाला झेरॉक्स पण इथे जोडायची आहे। वयाची अट लागणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तुमचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष। जर तुम्ही विधवा असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरण्यासाठी सवलत राहणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला 10वीचं प्रमाणपत्र पण इथे जोडायचं आहे। त्याच्यानंतर लहान कुटुंब असल्याबाबतचं तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र पण सादर करायचं आहे। भाषेचं ज्ञान मराठी भाषेसोबतच तुम्हाला उर्दू किंवा हिंदी या 2 भाषांपैकी कुठली तरी एक भाषा येणं अनिवार्य असणार आहे। विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबत जर तुम्ही विधवा किंवा अनाथ असाल त्याबाबतचं तुम्हाला इथे प्रमाणपत्र जोडायचं आहे। ते कुठलं, सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे। बदलीबाबत तर तुमची ते कुठेही बदली केली जाणार नाही। प्रवर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागास प्रवर्ग या उमेदवारांसाठी त्यांना त्यांच्या प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्राचे साक्षांकित प्रत जोडायची आहे, म्हणजे राष्ट्र सर्टिफिकेट इथे जोडायचं आहे। त्याच्यानंतर आहे अनुभव। जर तुम्हाला शासकीय यंत्रणेमध्ये बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून जर तुम्ही 2 वर्ष काम केलं असेल तर त्या 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र इथे तो तुम्हाला जोडायचा आहे। ते पण कुठलं, सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत इथे तुम्हाला जोडायची आहे। अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे, 6 मार्च 2025 पर्यंत हा फॉर्म भरू शकता। 5:45 पर्यंतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। नंतर तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही। आणि हा फॉर्म कुठं भरायचा आहे, तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी आणि त्यांचा इथे दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे। याच्यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे। प्राथमिक यादी म्हणजेच पहिली वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे, फॉर्म भरून झाल्यानंतर 6 तारखेच्या नंतर 5 दिवसानंतर हा फॉर्म तुम्हाला कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पाहायला मिळणार आहे। यादीबाबत हरकती, जर तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव नसेल किंवा काही अडचणी तक्रारी असतील, तुम्हाला प्राथमिक यादी लागल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला कार्यालयात जाऊन तुम्हाला इथे तक्रार करायची आहे।
प्रतीक्षा यादीमध्ये जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांपर्यंत जर त्या ठिकाणी रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणक्रमानुसार नियुक्ती आदेश त्या विद्यार्थ्याला इथे देण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल जर तुम्हाला काही हरकती किंवा तक्रार असेल 30 दिवसाच्या आत तुम्हाला कार्यालयात संपर्क साधायचा आहे. कागदपत्रांच्या प्रती तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या प्रतीची सत्यप्रत जोडावी लागणार आहे. अर्ज कसा करायचा आहे किंवा अर्जाचा नमुना काय तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्जाचा नमुना दिला जाईल आणि अर्जात काही खाडाखोड करायची नाही किंवा गिरवागिरव करायची नाही. तो स्पष्टपणे हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. कुठल्याही व्हाईटनरचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही. जर असं काही आढळलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि तुम्हाला सर्व कागदपत्राची एकाच वेळी सत्यप्रत जोडायचे आहेत. नंतर तुम्हाला जोडता येणार नाही. उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्या राजपत्र किंवा 100 रुपये स्टॅम्प पेपरवर प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे अर्जासोबत जोडायचं आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासन नियमानुसार दरमहा मानधन देण्यात येणार आहे. ते शासन वाढ किंवा जे काही करणार आहे ते त्यानुसार तुमची इथे वाढ वगैरे केली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे भत्ते इथे मिळणार नाही. निवड प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला कमीत कमी 12वी पास असणे बंधनकारक राहणार आहे तरच तुम्ही फॉर्म भरणार आहात. तर त्यानुसार तुम्हाला 75 गुण मिळणार आहेत आणि नंतर तुम्हाला अतिरिक्त 25 गुण मिळणार आहेत. ते कशा प्रकारे तर समजून घ्या. जर तुम्ही विधवा किंवा अनाथ असाल तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. अनुसूचित जाती जमाती जर मध्ये असाल तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. इतर मागासवर्गीयासाठी जसे विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग यांसाठी तुम्हाला इथे 5 गुण परत मिळणार आहेत. आणि जर तुमच्याकडे सेविका किंवा मदतनीस या पदाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला परत इथे 5 गुण मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण 105 गुण मिळणार आहेत. नंतर आहे पत्रव्यवहार. कार्यालय तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करणार नाही. सूचना असतील ते कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर वेळोवेळी लावण्यात येणार आहेत. सेवा समाप्तीसाठी वयाची अट असणारे 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे नियुक्त राहू शकता. जर मध्येच काही तुमचा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तुम्हाला उडीत सेवा तिथे करता येणार आहे. नंतर अर्जाचा नमुना वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF मध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ परत एकदा पाहायचा आहे आणि या अर्जाची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून क्लीन खाडाखोड करता व्हाईटनरचा वापर न करता हा तुम्हाला फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे. शेवटी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या जॉब अपडेट्सला मिस करू शकणार नाही. धन्यवाद.